इंग्रजी नवीन वर्षातला पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती. सूर्य हा जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांती सण साजरा होत असतो आणि मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच उत्तरायणला सुरुवात होत असते. हा काळ दान धर्म करून पुण्य मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या काळात गरजू व्यक्तींना दान धर्म करावे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे अशी मान्यता आहे. तर यावर्षी म्हणजे 2026ला मकर संक्रांती देवी ही कशावर आलेली आहे, तिचे वाहन काय आहे, तिने कोणत्या कलरचे वस्त्र परिधान केलेले आहे, सुवासिनी महिलांनी त्या दिवशी कोणता कलर घालायचा नाही ते पाहूया आपण. तर संक्रांती हा सण 3 दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी भोगी असते, दुसऱ्या दिवशी संक्रांती व तिसऱ्या दिवशी किंक्रांती. तर यावर्षी 13 जानेवारीला भोगी आहे, 14 जानेवारीला संक्रांती व 15 जानेवारीला किंक्रांती आहे. सुवासिनी महिलांसाठी संक्रांती हा सण अत्यंत शुभ मानला जातो, अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर यावर्षी संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 सुरू होत असून तो 6:20 आहे. हा काळ दानधर्म करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. तर यावर्षी देवीचे वाहन हे वाघ आहे व उपवाहन घोडा आहे. तिने पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान केलेले आहे. हातामध्ये गदा आहे, केशर टिळा लावलेला आहे, वासाकरिता जायचे फूल आहे आणि वयानी कुमारी आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्येकडे पाहत आहे. त्यामुळे यावर्षी सुवासिनी महिलांनी त्या दिवशी पिवळा कलर परिधान करायचा नाही, पिवळ्या कलरच्या बांगड्या पण परिधान करायच्या नाही आणि पूजेमध्ये पिवळ्या कलरचे फूल पण अर्पण करायचे नाही. तर यावर्षी आपण वर्षातून एकदाच काळा कलर वापरतो, तर आपण संक्रांतीच्या दिवशी काळ्या कलरची वस्त्र परिधान करू शकता किंवा काही ठिकाणी काळ्या कलरची वस्त्र परिधान करत नाहीत सणासुदीच्या दिवशी. असं मानतात की सणाला काळा कलर नाही घालावा. तर त्या दिवशी इतरही शुभ कलर तुम्ही कोणताही शुभ कलर वापरू शकता. लाल कलर, हिरवा कलर सुवासिनींचा कलर आहे तर हिरवा कलर वापरू शकता. लाल कलर, जांभळा कलर, गुलाबी कलर या कलरचे वस्त्र तुम्ही या दिवशी वापरू शकता. सुवासिनी महिला संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करतात, एकमेकीला वाण देतात, तिळगुळ देतात आणि संक्रांतीचा सण हा रथसप्तमीपर्यंत साजरा केला जातो. तर यावर्षी संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पिवळा कलर वर्ज्य आहे, पिवळा कलर घालायचा नाही आणि दुधाचे पदार्थ संक्रांतीच्या दिवशी वर्ज्य आहे महिलांसाठी. तर या दिवशी आपण पिवळा कलर सोडून इतर कोणताही कलर घालू शकता, कोणत्याही कलरची साडी घालू शकता आणि हिरव्या कलरच्या बांगड्या तुम्ही घालू शकता. हिरवा कलर हा सुवासिनींचा कलर आहे, त्यामुळे हिरव्या कलरच्या बांगड्या तुम्ही घालू शकता. तुम्हाला जर सोन्याच्या बांगड्या वगैरे घालायच्या असतील तर तुम्ही त्या हिरव्या कलरच्या मध्ये घालू शकता, पण फक्त पिवळ्या कलरचा बांगड्या नाही घालू शकत, तर तो हिरव्या कलरमध्ये एक घालू शकता. संक्रांतीच्या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुली हे काळ्या कलरची साडी आणि हलव्याचे दागिने घालतात. आणि काही ठिकाणी पहा संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची पद्धत आहे. तर त्याच्या मागेही कारण आहे की पतंग उडवण्याच्या निमित्ताने आपले डोळे हे आकाशाकडे पाहिले जातात आणि संक्रांतीच्या दिवशी आकाश पहा पूर्ण निळसर असतं, पूर्ण क्लीन असतं. त्यामुळे पतंग उडवण्याची पद्धत त्या दिवसाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवली जाते. संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काही गोष्टी करायच्या नाहीत, जसे की केस कट करणे, नख कट करणे या गोष्टी संक्रांतीच्या दिवशी करू नयेत. तसेच कोणाविषयी मनात राग धरणे, कोणाशी वाद घालणे या गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत. तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांती दिवशी कोणतेही शुभकार्य केले जात नाही. आता काही भागामध्ये संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी हळदी कुंकू करण्याची प्रथा आहे म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी, पण काही भागामध्ये किंक्रांतीच्या दिवशी काहीच केले जात नाही. तर जसे ज्या भागातली प्रथा आहे तसे तुम्ही त्या भागातल्या प्रथेप्रमाणे करू शकता. तर संक्रांतीविषयीची जर माझी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा व सबस्क्राईब करा. थँक्यू.